आगामी महापालिकेच्या पार्श्वभूमीवर आज मनसेला मोठा धक्का बसलाय, कारण की उपविभाग प्रमुख जे प्रीतम चेऊळकर आहेत त्यांनी आज शिंदेंच्या शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश केलाय। स्थानिक आमदार आहेत मंगेश कुडाळकर, त्यांच्या नेतृत्वाखाली हा पक्षप्रवेश झाला आणि त्यांच्यासोबत जे सहकारी आहेत, पदाधिकारी आहेत, कार्यकर्ते त्यांनी देखील शिवसेनेच्या पक्षप्रवेश केला आहे। काय सांगाल? मनसेला सोडचिठ्ठी दिली आहे, मनसेला रामराम केला आहे आणि आज शिंदेंच्या शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश केला आहे। शिंदे साहेबांचं काम बघून आणि मंगेशजींचं सगळं काम बघून आम्ही आज इकडे प्रवेश घेतलेला आहे। नंदुराणीजी आमच्या मागे होते नेहमीच आणि संजयजी आमच्या नेहमीच मागे असायचे, परंतु आज त्यांचं जे काम आहे आमच्या क्षेत्रात ते बघून असं वाटलं की आता प्रवेश केलेलाच बरं आहे। म्हणजे मनसेमध्ये नाराजगी होती का? अनेक गोष्टी होत्या इकडे, आम्ही अनेक गोष्टी तक्रारी करून झाल्या, परंतु ते वरपर्यंत काही पोचत नाही, त्यामुळे फायनली आम्ही डिसाईड केलं की आता जायला पाहिजे। पण ज्यावेळी तुम्ही पक्षप्रवेश करत होता त्यावेळी कुणी फोन केलेला का तुम्हाला, किंवा आपण जर बघितलं आगामी महापालिका निवडणुकी तोंडावर आहे आणि त्या आधीच मनसेला एक धक्का? जवळजवळ आमचा 1 ते 1.5 महिना झाला, नवरात्राच्या पूर्वी आम्ही राजीनामे दिले, पदाचे राजीनामे दिलेले, पक्षाचे नव्हते दिलेले। त्यावेळी अनेक नेत्यांना आम्ही सांगू म्हणजे जे काय व्हॉट्सअपद्वारे दूरध्वनीद्वारे सगळ्यांना कळवलं, परंतु कोणाचं काही म्हणजे आम्हाला संपर्क कोणीच केला नाही। अनेक नेते होते, त्यांना आम्ही सांगितलं असे असे तक्रारी आहेत, परंतु ते त्यांच्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे आम्ही आता डिसाईड केलं की आता आपण बस करूया, रामराम करूया। पुढची तयारी कशी असेल, कारण की आगामी महापालिका निवडणुकीत तोंडावर आहेत आणि तुम्ही शिंदेंच्या शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश केला, पुढची रणनीती कशी असेल? आम्ही डबल जोमाने जाऊ। आज तुम्ही बघत असाल आमच्याबरोबर एवढे लोक आलेत, ते सगळे आम्ही कामं करत होतो म्हणून आलेत आणि मंगेशजींच्या ज्या कामांमुळे सगळे प्रेरित होऊन सगळे आलेले आहेत। आम्ही आज नक्कीच आपल्यासोबत आमदार आहेत मंगेश कुडाळकर सर, काय सांगाल? आज मोठ्या संख्येने शिंदेंच्या शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश होतोय, कसं पाहता ह्याकडे? नक्कीच पहिल्या प्रथम तर मी सर्वच मनसैनिकांचं या ठिकाणी स्वागत करेन, त्यांना मनोमन शुभेच्छा देईन। आज या ठिकाणी माझे मित्र आणि मनसेचे कुर्ला विधानसभा तालुका उपविभाग अध्यक्ष आणि त्यांच्यासोबत सर्वच म्हणजे उपशाखा अध्यक्ष, गटाध्यक्ष असे सर्वच महिला पुरुष पदाधिकारी आज इथे मोठ्या संख्येने त्यांनी प्रीतमजी चेऊळकर यांच्या नेतृत्वाखाली पक्षप्रवेश केलेला आहे शिवसेना पक्षामध्ये आणि त्यांचं मी खरोखर स्वागत करतो। त्यांनी एकनाथ शिंदे साहेब यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत, कारण महाराष्ट्राचा एक जो झंझावात आपण बघतो उपमुख्यमंत्री म्हणून त्यांनी जे काम केलेलं आहे त्याच जनसामान्यांना दिसतंय की आज खरोखरच मुख्यमंत्री म्हणून त्यांनी 2.5 वर्ष केलेली कामं आणि आत्तासुद्धा उपमुख्यमंत्री म्हणून ते संपूर्ण महाराष्ट्रभर विविध ह्याच्यामध्ये म्हणजे पूरग्रस्तांसाठी असेल, विविध विकास कामांसाठी असेल, या सर्वांसाठी रात्रंदिवस धडपड करणारे असे एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर आता सर्वच जण एक शिक्कामोर्तब करत आहेत आणि त्याच्यामुळे निश्चितपणाने आपण बघितलं असेल तर मनसेतून आज ह्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर प्रीतमजींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण कुर्ला विधानसभेतील बहुतांशी पदाधिकारी आणि मनसैनिक या ठिकाणी आलेले आहेत, त्यांचं मी खरोखर स्वागत करतो। पण जर बघितलं स्थानिक स्वराज्यांच्या निवडणुका तर लागलेल्या आहेत, महापालिकेच्या निवडणुका देखील लवकर आहेत, काय वाटतं यावेळी मुंबईमध्ये महापौर कोणाचं असेल? कारण की आपण जर बघितलं भाजपच्या वतीने देखील सांगण्यात येतं की आमचा महापौर असेल, शिंदेंच्या शिवसेनेकडून देखील सांगण्यात येतं की आमचा महापौर असेल, मनसेकडून सांगण्यात येतं की आमचा महापौर असेल आणि तो मराठीचा असेल। तुम्हाला काय वाटतं कोण असेल महापौर? नक्कीच महापौर हा महायुतीचाच होईल आणि तो मराठीच होईल। नक्कीच हे होते आपल्यासोबत आमदार मंगेश कुडाळकर आणि त्यांनी सांगितलं की मुंबईचा महापौर हा नक्कीच मराठीच असणार असं देखील विधान त्यांनी केलं आहे। कॅमेरा निशाब साहेब, TV9 मराठी, कुर्ला। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।